डेटाबेस बद्दल बघणार आहे. पीएचपी मध्ये डेटाबेसला आपण कनेक्टिव्हिटी कशी देणार, डेटाबेस थ्रू रिट्राइव्ह कसा डेटा करणार आणि डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर कसं करणार. ओके, आजच्या लेक्चर पासून आपण डेटाबेस बघणार आहे. 4 चॅप्टर मध्ये 1-2 पॉइंट राहिलेले आहेत, त्यानंतर आपण बघूया ईमेल सेंड करायचा आणि कुकीजचा. ओके, 5th चॅप्टर आहे आपला, दॅट इज डेटाबेस वरती सिंपल. आता डेटाबेस एक्सप्लेन करायची मला गरज वाटत नाही, कारण सगळ्यांना माहितीये व्हॉट इज डेटाबेस, त्याचा पर्पज काय आहे, कशास आपण यूज करतो तो. ओके, फाईलच्या ऐवजी डेटाबेस काय यूज करतो ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर इन जनरल डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ टेबल्स म्हणू शकतो. ओके, और रिलेटेड नथिंग बट अ डेटाबेस. मग आता इथे पीएचपी ओरॅकलला वगैरे सपोर्ट करतो, पण जास्ती फॅमिलियर कोणासोबत, MySQL सोबत तर जास्ती फॅमिलियर आहे. तर इथे पीएचपी सोबत आपण डेटाबेस MySQL यूज करणार आहे टू स्टोअर द डेटा और टू काय म्हणतात त्याला, मॅनेज द डेटा. ओके, MySQL आपण यूज करणार आहे इथे पीएचपी सोबत. आता MySQL मध्ये डेटा जर मला टेबल्स जर मला क्रिएट करायचा असेल, डेटाबेस जर क्रिएट करायचा असेल, तर आपण MySQL चा कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो आणि तिथून आपण डेटाबेस क्रिएट करतो आणि त्यात टेबल क्रिएट करून मग डेटा ऍड वगैरे करायला लागतो. ओके, तर पीएचपी साठी त्यांनी एक पोर्टल आपल्याला दिलेलं आहे, त्या पोर्टल थ्रू आपण डेटाबेस क्रिएट पण करू शकतो, प्लस त्यामध्ये डेटा ऍड पण करू शकतो. करणार कसं, तर आता न्यू टॅब मी ओपन करते. झॅम सर्व्हर मी मागे ऑन केलेला आहे, त्यामुळे अपाचे सर्व्हर आणि हे चालू आहेत माझे, MySQL सुद्धा चालू आहे. जेव्हा आपण झॅम्प इन्स्टॉल करतो, झॅम्प सोबत आपला MySQL देखील येतो. नवीन सर्व्हर आलेलं, सॉरी नवीन MySQL आलेलं आहे, दॅट इज MySQL आय म्हणून आहे. ओके, दॅट इज त्याला आपण म्हणतो MySQL. जर आपला 7 PHP 7 च्या पुढचा कुठला असेल व्हर्जन, तर तो MySQL आय ला सपोर्ट करतो, पण आपण त्याच्या आतमध्ये आहोत त्याच्यामुळे आपण सिम्पली MySQL यूज करणार आहे. नंतर आपण MySQL आय बघूया जेव्हा आपण अपग्रेड करू झॅम्पला तेव्हा. ओके, सो फर्स्ट मला जर इथे MySQL ओपन करायचं असेल किंवा डेटाबेस ओपन करायचा असेल पीएचपीचा, तर त्यासाठी मला टाईप काय करावं लागणार आहे, लोकल होस्ट स्लॅश PHP माय ऍडमिन. लोकल होस्ट स्लॅश PHP माय ऍडमिन. मी आता एंटर करते. एक मिनिट, मी म्यूट काढलेलं आहे, आता म्यूट ठेवून बरोबर हा काढलेलं आहे. लोकल होस्ट स्लॅश PHP माय ऍडमिन. इथे आता आपला डेटाबेसचा पोर्टल तो ओपन करून देणार आहे आपल्याला. इझी वे आहे, इथे आपल्याला कुठलीही कमांड राईट करायची गरज नाही, त्यांना एक्झिक्यूट करायची गरज नाहीये. ओके, बटन्स दिलेले आहेत, त्याच्यावरती क्लिक करत जायचं, आपल्याला जे करायचं ते करायचं. इथे बॅकग्राऊंडला तो त्याची क्युरी जनरेट करून ऑटोमॅटिकली त्याला रन करतो, आपल्याला जे आपण ऑपरेशन त्याच्यावरती परफॉर्म करतोय ते ऑपरेशन परफॉर्म करून देतो. ओके, PHP माय ऍडमिन इथे मी ओपन केलेलं आहे. कसं केलं, लोकल होस्ट स्लॅश PHP माय ऍडमिन टाईप केला आणि एंटर केला. हा पोर्टल माझ्यासमोर ओपन झालेला आहे. इथे जो लेफ्ट साइडला तुम्हाला दिसायला लागला, हा पूर्ण इथे आपल्याला डेटाबेस आणि त्या डेटाबेस मधले टेबल्स लिस्ट आउट केलेले दिसतात. आजपर्यंत जेवढे काही डेटाबेस इथे क्रिएट झालेले आहेत सगळे डेटाबेस असतात, जे डिलीट पण करू शकतो आपण यांना. आता एक्झाम्पल इथे डेमो म्हणून डेटाबेस आहे, त्याला मी क्लिक केलं, इथे लोडिंग व्हायला लागलंय. या पोर्टल मध्ये, या फ्रेम मध्ये डेटाबेस रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन, त्याचे टेबल्स कुठले कुठले ओपन होतील. एक इथे टेबल लिस्ट आउट झालेलं इथे वरती दिसतं तुम्हाला, एकच टेबल आहे युजर टेबल म्हणून. जर इथे आपण बघायला गेलो, इथे सुद्धा झालेलं आहे. ओके, एक्सप्लोर झालेलं आहे डेमो, इथे दिसतोय आपल्याला युजर. जर इथे मी न्यू वरती क्लिक केलं, नवीन टेबल इथे क्रिएट करण्यासाठी येतं. ओके, किंवा इथे पण आहे क्रिएट टेबल म्हणून क्युरी, नेम द्यायचा टेबलचा, नंबर ऑफ कॉलम्स द्यायचे आणि गो करायचं. फक्त मी पहिला एक्सप्लेन करते, नंतर पुन्हा आपण क्रिएट करून बघणारच आहे. कसं दिसतं ते मी तुम्हाला सांगायला लागले. ओके, आता हा कुठला टेबल आहे, ऍक्शन त्याच्यावरती आपण ब्राउज करू शकतो, स्ट्रक्चर आहे त्याचं चेक बघू शकतो, सर्च करू शकतो एखादा रेकॉर्ड,
इन्सर्ट करू शकतो. ओके, त्याला एम्प्टी करू शकतो आणि त्याला ड्रॉप करू शकतो. जसं म्हणतो आपण ट्रंकेट करायचं आणि डिलीट करायचं, त्याला इथे नाव दिलेलं आहे एम्प्टी आणि ड्रॉप करायचं. ओके, मग आता इकडे जर मी इथे युजरला क्लिक केलं, ओके, म्हणजे हा टेबल मी इथे ओपन करायला लागले. युजर नावाचा टेबल इथे ओपन झालेला आहे. त्याचे इथे फील्ड्स आपल्याला दिसतात सगळे. ओके, हे वरचे जे आहेत हेडर मध्ये हे सगळे त्याचे फील्ड आहेत आणि हे त्याचा रेकॉर्ड आहे. म्हणजे त्या युजर डेटामध्ये एवढे सारे रेकॉर्ड इथे अवेलेबल आहेत. ओके, मग इथून तुम्ही त्या रेकॉर्ड्सला एडिट पण करू शकता, त्या रेकॉर्डला कॉपी पण करू शकता, डिलीट पण करू शकता. प्रत्येक गोष्टीसाठी इथे तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला इथे कुठलाही काय म्हणतात कमांड लिहायची गरज नाहीये. त्यामुळे आपण जे म्हणतो ना, अरे MySQL आलं, कमांड आपल्याला माहित नाही, करणार कसं, तर हे खूप इझी आपल्याला PHP प्रोव्हाइड करून देतो. इझी वे आहे खूप डेटाबेस सोबत किंवा डेटाबेसला हँडल करण्याचा. आता समजा इथं मी जर एडिट केलं, एडिट वरती क्लिक केले, इथं सगळं आलेलं आहे. एडिटचा पेज इथे ओपन झालेला आहे, दॅट इज इन्सर्ट टॅब ओपन झालेलं इथे वरती जेवढे दिलेले आहेत. व्हॅल्यूज आलेल्या आहेत, ह्याला तुम्ही एडिट करू शकता. मी काय करते, इथे फोन नंबर जो आहे तो एडिट करून टाकते. दॅट इज इथे गो बटन आहे, गो बटनला इथे मी क्लिक केलं, इथं आपल्याला वन रो ऍक्टेड, ओके, एडिट झालेला आहे. हे बघा इथे पहिला रेकॉर्ड घेतला, एडिट झालेला आहे. प्लस इथं तुम्हाला क्युरी सुद्धा भेटते. आलं लक्षात? खूप सिंपल आहे. क्युरी सुद्धा आपल्याला भेटली इथे आपल्याला स्वतःचं डोकं लावायची गरज लागली का? नाही लागली. हा PHP माय ऍडमिन पोर्टल आहे, दॅट इज डेटाबेसचा पोर्टल. असं आपण इथे सगळं चेंजेस करू शकतो. तर आजपासून डेटाबेसचे प्रोग्राम आपण बघणार आहोत. सो आपण काय करू, आता नवीन डेटाबेसच क्रिएट करूया आपल्या प्रोग्रामसाठी. मग नंतर ना त्या डेटाबेसला कनेक्ट कसं करायचं बघू. पहिल्यांदा एक डेटाबेस क्रिएट करूया. ओके, न्यू डेटाबेस. इथं वरती न्यू ऑप्शन आहे, त्या न्यू ला जर मी क्लिक केलं, नवीन डेटाबेस मी इथं क्रिएट करू शकते. आता जेवढे डेटाबेस आपण मी क्रिएट केलेले तिथे माझ्या लॅपटॉप वरती ते सगळे डेटाबेस इथे लिस्ट आउट झालेले. मला नवीन डेटाबेस क्रिएट करायचे, क्रिएट डेटाबेस. इथं डेटाबेसचं नाव देते मी. एक नाव काय देऊया बरं डेटाबेसला, एक काम करू, SESP, म्हणजे मला लवकर आयडेंटिफाय व्हावं म्हणून मी काय करते, SESP सॅम्पल म्हणून देते. ओके, SESP अंडरस्कोर सॅम्पल म्हणून डेटाबेसचं नाव दिलेलं मी. इथं काही चेंजेस करायचे नाही. सिम्पली क्रिएट बटन वरती क्लिक केलं, प्रोसेसिंग रिक्वेस्ट, डेटाबेस क्रिएटेड. आता हा जो लेफ्ट साइडला डेटाबेसचा फ्रेम होता, या डेटाबेसमध्ये इथं आपला SESP सॅम्पल आलेला आहे. ओके, एक्सप्लोर झालेला आहे, पण कुठलाही टेबल यात नाहीये, त्यामुळे आपल्याला तो काही सुद्धा इथे दाखवत नाहीये. इथून आपण टेबल क्रिएट करू शकतो. हा क्रिएट टेबलचा हा फ्रेम आहे. ओके, आता नेम, टेबलचं नाव इथं आपल्याला द्यायचं. मग आता टेबलचं नाव एक काम करते, युजर म्हणून टेबल घेते. ओके, लॉग इनची इन्फॉर्मेशन आपण इथे सेंड करणार आहे. युजर म्हणून नाव घेतलं, त्याच्यात कॉलम्स किती पाहिजेत मला. डेटाबेस क्रिएट करताना कधी पण पहिला कॉलम आपल्याला आयडीचा ठेवायचा आहे, दॅट इज प्रायमरी की आपण त्याला देणार आहे युजर आयडीचा. सेकंड कॉलम असणार आहे आपला, काय आपल्याला द्यायचं ते मी तर काय करते, युजर नेम म्हणून एक घेते, त्याच्यानंतर पासवर्ड एक घेते, दुसरा कॉलम आहे. ओके, असे मला टोटल 3 कॉलम पाहिजे. आणि आणखीन एक कॉलम मी इथे ऍड करणार, दॅट इज फ्लॅग म्हणून. प्रत्येक डेटाबेसला हा कॉलम आपण ऍड करायचा आहे. याचा यूज कधी होणार ते मी तुम्हाला नंतर न सांगते. ओके, जेव्हा आपण प्रोजेक्ट बनवतो, प्रोजेक्ट बनवायला आपण लागणार आहे, तेव्हा त्या फ्लॅगचा आपल्याला यूज होतो. आतापासूनच आपण आपली हातवळणी घालूया की बाबा नाही, एव्हरी टाइम फ्लॅग हा आपल्याला कॉलम घ्यायचाच आहे. त्यामुळे मी काय करते, नंबर ऑफ कॉलम्स, जेवढे तुमचे ऍट्रिब्यूट्स असतील त्याच्यामध्ये 2 कॉलम ऍड करायचे, दॅट इज आयडीचा एक आणि एक फ्लॅगचा एक. ओके, 4 कॉलम मी घेतले, गो केलं की क्रिएट टेबल जो होतो आपला आता इथे. ओके, टेबल इथे क्रिएट झालेलं आहे. आता
टेबल क्रिएट व्हायच्या अगोदर टेबलचे कुठले कुठले ऍट्रिब्यूट्स आपल्याला टाकायचे ते इथे द्यावे लागतील. टेबलचं नाव काय आहे? युजर. ओके. जर तुम्हाला आणखीन एखादं वाढवायचं असेल कॉलम इथे, तुम्हाला वाटले 4 नंतर वाटलं नाही अजून एक 2 मला पाहिजेत फील्ड, तर इथून तुम्ही करू शकता, ऍड करू शकता. तुम्हाला जेवढे कॉलम पुन्हा ऍड करायचे ऍड करू शकता आणि ते गो वरती क्लिक केला खाली तेवढे कॉलम सगळे ऍड होत जातील. मग आता आपल्याला 4च पाहिजेत. सो फर्स्ट इंटिजरच पाहिजे मला, इंटिजरच ठेवला. लेंथ किती पाहिजे? ओके. म्हणजे टोटल नंबर ऑफ लेंथ म्हणजेच काय असणार इथे, टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती पाहिजेत पर्टिक्युलर त्या नंबरवरती. आयडी म्हणल्यावर किती घेऊ शकतो आपण, मी काय करते इथे 5 घेते. एवढे रेकॉर्ड तर काय आपले होणार नाहीये, तरी घेऊ आपण 5 घेऊ. ओके. नाही, कोलेशन नाही, हे पण नाही, ऍट्रिब्यूट नाही, नलला क्लिक नाही करणार मी. ऑटो इन्क्रीमेंट ठेवायचं का आपल्याला? एक मिनिट. ऑटो इन्क्रीमेंट त्याला ठेवायचं का मला? हो ठेवायचं. ओके. इंडेक्स नेम प्रायमरी द्यायची आहे का? हो द्यायची आहे. हो. ओके. इथे इंडेक्स प्रायमरी सेट झाला, ऑटो इन्क्रीमेंट दिलेला आहे, बस. बाकी मला काही कशाची गरज नाहीये पुढे. ओके. नेक्स्ट युजर नेम, युजर अंडरस्कोर नेम. आता हा काय असणार आहे माझा? वॅरकॅर असणार आहे. हे तुम्हाला माहिती असेलच, मायस्क्यूएल मध्ये आपण इथे कॅरेक्टर वगैरे काही घेत नाही, डायरेक्टली वॅरकॅर घेतो. ओके. त्याची लेंथ किती पाहिजे? एक्झाम्पल मी काय करते 255 म्हणून देते. ओके. आता ह्याला प्रायमरी वगैरे तर काय नको, त्यामुळे पुढचं काही देत नाही मी. नेक्स्ट असणार आहे पासवर्ड, युजर पास. हा पण वॅरकॅर असणार आहे माझा. ओके. याची पण लेंथ काहीतरी मी 255 देते. आणि लास्ट आहे आपला फ्लॅग, मी डायरेक्टली देते फ्लॅग म्हणून दिलं, इंटिजर. ह्याची पण काहीतरी आपण 5 वगैरे ठेवू, एवढं लागत नाही, ठीक आहे ठेवूया. ओके. फ्लॅगची व्हॅल्यू 1 किंवा 0च आपण देत राहतो. कोण यायला लागलं का मागे? ओके. तर आता इथून सेव्ह करते आता ह्याला. आपला टेबल क्रिएट झालेला आहे. ओके. युजर आयडी, युजर नेम, युजर पास आणि फ्लॅग, त्या रिलेटेड सगळं पण जे काही चेंजेस केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे इथं आलेले. तुम्ही इथून त्याला चेंज पण करू शकता, डिलीट पण करू शकता, सगळं काही इथून करू शकता. जर आणखीन एखादा मला जर ह्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट ऍड करायचा असेल तर मी कुठून ऍड करणार? इथून. तेव्हा इथे दिलेले आहेत आपल्याला ऍड म्हणून. किती नंबर ऑफ कॉलम्स ऍड करायचे ते सेट करायचं. कुठं करायचं इथं सेट करायचं, आफ्टर फ्लॅग, युजर पासच्या नंतर का, आयडीच्या नंतर का, बिगिनिंगला. ओके. इथून तुम्ही सेट करू शकता, असं काही नाहीये नंतर आपण कॉलम ऍड करायला लागलो म्हणजे ऍट दी एंडच ऍड होतोय. ओके. इथून तुम्ही कुठे आधीमध्ये करू शकता, इथून सेट करून गो केलं तर तो कॉलम तिथे ऍड होऊन जाईल. ओके. आता इथे टेबल आलेलं आहे. आता आपण कुठे गेला, एसीएसपी सॅम्पल, युजरला क्लिक केलं. काही आहे का ह्याच्यामध्ये? आता सध्या कुठलाही डेटा नाहीये. आता ह्याच्यामध्ये मला डेटा जर फिल करायचा असेल, इन्सर्टला मी जाईन, इथून मला डेटा सगळा फिल करायचा आहे. कसा फिल करणार? युजरची आयडी ऍटम जनरेटेड आहे, नाही दिलं तरी पण चालतं इथे, आपण तरी पण देऊया 1. ओके. ऑटोमॅटिकली 1 पासून स्टार्ट होऊन जाते युजरची आयडी. 1 दिला. नेम मी प्रोव्हाइड करते काहीतरी, एक्झाम्पल किरण टाईप. ओके.
त्याच्यानंतर ना हे कॅपिटल आहे बरं का, लक्षात ठेवा. पासवर्ड देखील द्यायचा मला सेम नावाचाच देते मी पासवर्ड, दॅट इज किरण. नाहीतर एक काम करूया, सगळ्यांना पासवर्ड आपण सेमच देऊ. 1 2 3 4 5 6 सिंपल. ओके, फ्लॅग 1 गो. इथे क्युरी जनरेट झाली. इन्सर्ट इनटू युजर. कुठे? युजर आयडी, युजर नेम, युजर पास आणि फ्लॅग मध्ये व्हॅल्यूज 1 किरण 1 2 3 4 5 6 1. ओके, आता पुन्हा इथे जर मी युजर वरती क्लिक केले, इथं मला दिसायलंय 1 किरण, पासवर्ड आहे 1 2 3 4 5 6 1. रेकॉर्ड दिसतोय. ओके, कसा क्रिएट केला? एक रेकॉर्ड आपण टाकलेला आहे, हे लक्षात आलं तुम्हाला? डेटाबेस कसा क्रिएट केला? आता जसे आपण प्रोग्राम करत जाऊ, आणखीन ह्याच्यामध्ये काय काय करू शकतो त्याच्यानुसारच सांगत जाते. कारण आता एकदम जर मी सांगितलं तर कन्फ्युज होऊन जाईल, नंतर नाही लक्षात येणार नाही कुठली गोष्ट काय केली आपण काय नाही. ओके, आता कनेक्टिव्हिटी करूया सर. नोटपॅड ओपन करते. न्यू फाईल. PHP चा कोड मला राईट करायचा आहे. htdoc मध्ये SESP फोल्डर मध्ये मला सेव्ह करायचंय. आता एक काम करते, इथे न्यू फोल्डर क्रिएट करते. SESP मध्येच करते मी. तुम्ही कुठेही करू शकता, डिपेंड ऑन यू. नाव दे डेटाबेस. याच्यामध्ये सेव्ह करते. फाईलचं नाव देते मी तर कॉन्फिग म्हणून, काही देऊ शकतो, मी जस्ट नाव दिलेलं config.php. सेव्ह करते. फाईल सेव्ह झालेली आहे. आता फर्स्ट मला कनेक्ट करायचंय डेटाबेसला. डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी सर्व्हरचं नाव लागणार आहे. ओके, MySQL सर्व्हर आहे. डेटाबेस काय आपला MySQL यूज करतोय, दॅट इज अ सर्व्हर आहे. सर्व्हरचं नाव लागणार आहे. सर्व्हरचं नाव काय आपलं लोकल होस्ट आहे. ओके, झॅम्प वरती. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड. त्यानंतर ना डेटाबेसचं नाव लागणार आहे टू कनेक्ट टू दॅट डेटाबेस. मग आता इथे मी काय करते, 4 व्हेरिएबल डिक्लेअर करून घेते. कॉन्स्टंट आपण बघितलेलं आहे, कॉन्स्टंट कसा डिक्लेअर करायचा युजिंग डिफाईन फंक्शन. डिफाईन पहिल्यांदा व्हेरिएबलचं नाव असेल सर्व्हर नेम म्हणून, त्याची व्हॅल्यू काय, सर्व्हर आहे माझा लोकल होस्ट. नेक्स्ट डिफाईन युजर नेम. युजर नेम आपला जनरली रूटच असतो MySQLचा. ओके, आणि तर नेक्स्ट डिफाईन पासवर्ड
पासवर्ड नल, काहीच नाही सेट केलेलं आहे आपण MySQL ला पासवर्ड जॅम्प वगैरे इन्स्टॉल करताना, त्यामुळे पासवर्ड डायरेक्टली नल दिला. आणि आणखी नाही घेते डिफाईन, नाही घेतला तरी चालतो पण घेऊया डेटाबेस नेम साठी. दॅट इज डीबी नेम म्हणून व्हेरिएबल घेते. ओके, डीबी नेम काय आहे आपला, SESP अंडरस्कोर सॅम्पल, हा माझा डेटाबेस आहे, त्यातला टेबल युजर आहे. ओके, तर आता मला डेटाबेसला कनेक्ट करायचं एक व्हेरिएबल घेतो म्हणून जो स्ट्रिंग यामध्ये इन्स्टॉल SQL फंक्शन आपल्याकडे MySQL अंडरस्कोर कनेक्ट, हा आपल्या डेटाबेसला कनेक्टिव्हिटी देणार आहे किंवा MySQL ला कनेक्टिव्हिटी देणार आहे. डेटाबेस म्हणण्यापेक्षा MySQL ला कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करणार आहे. फर्स्ट आहे आपला सर्व्हर नेम, सर्व्हर नेम प्रोव्हाइड करते. सेकंड पॅरामीटर असणार आहे आपला युजर नेम आणि थर्ड पॅरामीटर आहे आपला पासवर्ड. करेक्ट आहे, वरच्या आणि सगळं करेक्ट आहे, पासवर्ड आहे. ओके, नेक्स्ट आता डेटाबेसला कनेक्ट करायचं आहे. करणार कसं, अगेन MySQL अंडरस्कोर सिलेक्ट DB. ओके, हा फंक्शन आहे MySQL सिलेक्ट DB. डेटाबेसला हा कनेक्ट करून देतो आपल्याला. ह्याचे पॅरामीटर्स असणार आहे, फर्स्ट पॅरामीटर कुठल्या डेटाबेसला कनेक्ट करायचंय DB नेम, अँड सेकंड पॅरामीटर असणार आहे कनेक्शन स्ट्रिंग. ओके, त्याच्यानंतर मी इको मेसेज देऊया. जर मध्ये कुठे एरर आला तर ऑटोमॅटिकली ते एरर येईलच आपल्याला. इको कनेक्टेड टू डेटाबेस. सेव्ह केला प्रोग्राम, आता रन करून बघूया. न्यू टॅब, लोकल होस्ट स्लॅश SESP स्लॅश डेटाबेस स्लॅश config डॉट PHP. ही SESP च्या मध्ये आणखीन एक आपण मगाशी मी फोल्डर क्रिएट केलेला डेटाबेस नावाचा, त्याच्यामुळे SESP नंतर डेटाबेस मधल्या config.php ला एक्झिक्यूट करायचंय. ओके, एंटर केलं, कनेक्टेड टू द डेटाबेस. ओके, आता मी काय करते, जर समजा कनेक्शनच्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम आला, ओके, आपण ट्राय आणि कॅच यूज करतो, जावामध्ये ट्राय आणि कॅच यूज करतो. ट्राय मध्ये कनेक्शनची स्ट्रिंग प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यानंतर ना कॅच मध्ये जर एक्सेप्शन आला रन टाइम तर त्याला कॅच करतो, बरोबर आहे. तसंच इथे पण आपल्याकडे PHP आहेत, पण एक सिंपल वे आहे तो काय करायचा, इथे कनेक्ट करा. जर एरर असेल तर ऑर डाय म्हणून मेथड आहे जी त्या एक्सेप्शनला डायल्यूट करून टाकते. तर आपल्याला मेसेज प्रोव्हाइड नाही करत. ओके, डाय जी आहे, समजा एरर आला तर आपल्याला मेसेज प्रोव्हाइड करत नाही की बाबा एरर आलेला आहे. तो काय करतो, तिला तिथे त्या एररला डायल्यूट करून टाकतो. ओके, मग इथं काय करते मी, डाय MySQL अंडरस्कोर एरर. सेम डेटाबेस कनेक्टिव्हिटीला सुद्धा कनेक्शन झालं तर ठीक आहे, नाही झालं तर हे. ओके, हा झाला डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा प्रोग्राम. लिहून घ्या हा प्रोग्राम आणि सांगा लगे लिहून घेतला तर.
आता डेटाबेसला कनेक्ट झालं. डेटाबेस मधून डेटा रिट्राइव्ह करायचा प्रोग्राम बघूया. ओके, म्हणजे सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम युजर क्युरी कशी याच्यावरती वर्क करायची. आता ते काम करू आपण. आपल्या डेटाबेसमध्ये आपल्या टेबलमध्ये सध्या एकच रेकॉर्ड आहे. इथे सुद्धा थोडे रेकॉर्ड्स आणखीन ऍड करून देऊ, 2-3. युजर नेम, नाव तारा 1 2 3 4 5 6. नल गेली त्याला. बरोबर आहे. तारा काहीतरी नाव सिंपल टाकतो त्यांनी. काहीतरी सारा समथिंग. अगदी सेमच पासवर्ड टाकते, काही वेगळं नको गरज नाही. हे 3 रेकॉर्ड आहेत सध्या आपल्याकडे. एवढे 3 रेकॉर्ड आहेत, त्यांना फक्त फेच करायचा प्रोग्राम लिहूया. आता जेवढे काही मी डेटाबेस प्रोग्राम करणार आहे, हा कोड मला कंपल्सरी लागणार आहे. पण इन्स्टेड ऑफ रायटिंग एव्हरीवेअर एवढा कोड सगळीकडे लिहायच्या ऐवजी मी काय करते, ही config.php म्हणून फाईल क्रिएट केलेली आहे. ओके, न्यू फाईल घेते. सिंपल त्या फाईलमध्ये हा कोड इन्क्लूड करून घेते. कसा इन्क्लूड करून घेणार, तर php इथे that is
इन्क्ल्यूड, बरोबर आहे, इन्क्ल्यूड फंक्शन आहे. काय इन्क्लूड करून घ्यायचं, फाईलचं नाव इथे प्रोव्हाइड करायचं आपल्या, दॅट इज config डॉट php म्हणून फाईल आहे, ती मला इन्क्लूड करून घ्यायची आहे. म्हणजे जो config डॉट php चा कोड आहे तो इथे कॉपी केला जातो ऍट द रन टाइम. थोडा कोड सारखा लिहित बसण्यापेक्षा सरळ आपण असंच करूया. डेटाबेस फोल्डर मध्ये गेले, इकडे आपण सिलेक्ट करतोय, तुम्ही पुन्हा तिथे सिलेक्ट डॉट php इन्क्लूड फंक्शन config डॉट php, म्हणजे जो config आपली ही फाईल जी आहे, हा कोड सगळा इथे कॉपी केला जाणार आहे, त्यानुसार ऍट द रन टाइम तो इथे एक्झिक्यूट केला जाईल. ओके, मग आता नेक्स्ट आपलं काय आहे, डेटाबेस तर कनेक्टिव्हिटी झालेली आहे. आता मला क्युरी रन करायची. क्युरी रन करण्यासाठी माझ्याकडे फंक्शन आहे, दॅट इज माय एसक्यूएल क्युरी म्हणून. ओके, एक क्युरी म्हणून फंक्शन व्हेरिएबल घेते, इक्वल टू माय एसक्यूएल अंडरस्कोर क्युरी. त्याच्यामध्ये पॅरामीटर काय असणार आहे, इथे मला क्युरी राईट करायची आहे, दॅट इज सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर. ओके, क्युरी जनरेट केली. आता ह्याला मला एक्झिक्यूट करायचं आहे, म्हणजे जो काही डेटा ऍक्च्युली तो फेच करून घ्यायचा. मी फेच कसा करणार आहे, डॉलर रो, एक व्हेरिएबल घेतला रो म्हणून, इक्वल टू माय एसक्यूएल अंडरस्कोर फेच. फेचचे एवढे फंक्शन्स आहेत, अरे, असोसिएटिव्ह, फील्ड, लेंथ, ऑब्जेक्ट, रो, फ्लॅग, हे सगळे जेवढे हे एवढे सगळे आहेत. ओके, फर्स्ट आपण अरेला, म्हणजेच जो काही रेकॉर्ड अवेलेबल आहेत त्या पर्टिक्युलर टेबल मध्ये इन द फॉर्म ऑफ अरे तो या रो मध्ये सेट करून घेणार. ओके, आता इथे मला काय प्रोव्हाइड करायचं आहे, ही क्युरी प्रोव्हाइड करायची आहे, जेणे क्युरी तो एक्झिक्यूट करेल. ओके, तर क्युरी एक्झिक्यूट झाली, आपण लिहिली, इथे एक्झिक्यूट झाली आणि ही क्युरी एक्झिक्यूट होऊन डेटा रिट्राइव्ह आला कशामध्ये, रो मध्ये आला. आता मला याला प्रिंट करायचंय. मी प्रिंट कसं करणार, सिंपल वे, प्रिंट अंडरस्कोर आर. ओके, त्याच्यामध्ये काय प्रिंट करायचं मला, रो. आता बघूया डेटा नेमका कसा डिस्प्ले होतो. काय केलं मी, क्युरी राईट केली, त्या क्युरी एक्झिक्यूट झालेल्या क्युरी मधून फेच केला डेटा इन द फॉर्म ऑफ अरे. ओके, आणि तो सिम्पली प्रिंट करते. प्रिंट अंडरस्कोर आर फंक्शन आपल्याला माहितीये, जेव्हा आपण की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा मला जर डिस्प्ले करायचा असेल तर आपण प्रिंट आर यूज करतो. ओके, त्याच्यामुळे हा रो केला. त्याला मी एक्झिक्यूट सेव्ह केला का प्रोग्राम केलेला आहे, एक्झिक्यूट करूया. दॅट इज कॉन्फिग नाही, आता नाव काय आपला, सिलेक्ट डॉट php. कनेक्टेड टू डेटाबेस, अरे 0th इंडेक्स वरती 1 आहे, युजर आय डी 1 आहे. ओके, फर्स्ट इंडेक्स वरती किरण म्हणून आहे, काय आहे तो, युजर नेम आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे किरण. सेकंड इंडेक्स वरती व्हॅल्यू आहे ही, त्याचा काय, हा नेम आहे, इंडेक्स काय त्याचा, युजर पासवर्ड आहे, त्याची व्हॅल्यू अशी. ओके, म्हणजे फेच अरे हा फंक्शन आपल्याला दोन्ही इंडेक्स हा इंटिजर इंडेक्स म्हणून सुद्धा देतोय, प्लस स्ट्रिंग इंडेक्स म्हणून सुद्धा तो आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करून द्यायला लागलाय. येतंय लक्षात, दोन्ही टाईप मध्ये आपल्याला व्हॅल्यू तो रिटर्न करून देतोय. की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा रिट्राइव्ह करून देतोय तो आपल्याला, दॅट इज 0th इंडेक्स वरती 1 ही व्हॅल्यू प्रेझेंट आहे, म्हणजेच काय, युजर आय डी इंडेक्स वरती 1 ही व्हॅल्यू प्रेझेंट आहे. 1 इंडेक्स आहे, व्हॅल्यू किरण आहे, युजर नेम इंडेक्स आहे, त्याची पण व्हॅल्यू किरण आहे. दोन्ही फॉर्म मध्ये तो आपल्याला व्हॅल्यू रिट्राइव्ह करून द्यायला लागला. ओके, आता
ह्याला मी टाकते कमेंट मध्ये. डॉलर रोज घेतला इक्वल टू MySQL अंडरस्कोर पेज अंडरस्कोर रो. ओके, हा फंक्शन यूज करते. त्याच्यामध्ये क्युरी मी सेंड केली. आता इथे जर करून बघितला प्रोग्राम सेव्ह केला तर आणि रन करते. हा काय करतोय, इंडेक्स ऍज अ इंटिजर आपल्याला प्रोव्हाइड करतोय आणि त्यानुसार ती व्हॅल्यू आपल्याला द्यायला लागलं. 0 वरती आयडी आहे, 1 वरती नेम आहे, 2 वरती पासवर्ड आहे आणि 3 वरती फ्लॅग आहे. कोण करतोय तो, पेज अंडरस्कोर रो. ओके, म्हणजे MySQL मधून मला जर डेटा रिट्राईव्ह करायचा असेल तर 3 फॉर्म मध्ये आपण त्याला रिट्राईव्ह करू शकतो. पहिला आहे MySQL पेज अंडरस्कोर रो फंक्शन, जो इंडेक्स ऍज इंटिजर यूज करणार आहे टू लोकेट द व्हॅल्यू और टू लोकेट द रोज व्हॅल्यू आपण म्हणू शकतो त्याला. ओके, त्याच्यानंतरचा फंक्शन हा कुठला, MySQL अंडरस्कोर पेज अंडरस्कोर अरे. हा इंटिजर इंडेक्स सुद्धा यूज करतोय प्लस स्ट्रिंग इंडेक्स, म्हणजे जो आपण ऍट्रिब्यूटचं नाव दिलेलं आहे त्या टेबलच्या तो ऍज अ इंडेक्स म्हणून सुद्धा यूज करायला लागलाय. आता इथे मी काय करते, आणखीन एक फंक्शन आहे दॅट इज असोसिएटिव्ह म्हणून. ओके, डॉलर रो इक्वल टू MySQL अंडरस्कोर पेज अंडरस्कोर असोसिएटिव्ह. ओके, ASSOC एवढंच. त्याच्यामध्ये जर मी क्युरी सेंड केली QRY, ओके, याच्यामध्ये आता कुठला टाईपचा डेटा येणार आहे, तर हा इंडेक्स इंटिजरच्या ऐवजी काय घेणार आहे, ऍट्रिब्यूट म्हणजे स्ट्रिंग. 0च्या ऐवजी इथं मला येईल युजर आयडी. सी युजर आयडी 1, युजर नेम किरण, युजर पास 1 2 3 4 5 6, फ्लॅग 1 आहे. म्हणजे इथे PHP आपल्याला अलाउ करायला लागलंय whether you access the rows value with the index or with the स्ट्रिंग इंडेक्स आपण म्हणू शकतो त्याला. म्हणजेच काय, जे ऍट्रिब्यूटची नाव आहेत त्या थ्रू देखील तुम्ही ऍक्सेस करू शकता रोजच्या व्हॅल्यूला किंवा इंडेक्स वाईज सुद्धा ऍक्सेस करू शकता. तोच शेवटचा फंक्शन काय, हा काय करतो, अरे हा तुम्हाला इंडेक्स थ्रू इंटिजर इंडेक्स थ्रू सुद्धा व्हॅल्यू ऍक्सेस करून देतो किंवा स्ट्रिंग इंडेक्स थ्रू सुद्धा व्हॅल्यू ऍक्सेस करून देऊ शकतो. ओके, म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये मी जर अरे यूज केला तर ऍट द टाइम ऑफ ऍक्सेसिंग द व्हॅल्यूज ऑफ दॅट रो व्हेरिएबल मी इंडेक्स स्ट्रिंग पण यूज करू शकते, इंटिजर पण यूज करू शकते. पण रो जर यूज केला मला इंटिजरच यूज करावं लागते, असोसिएटिव्ह यूज केला तर मला स्ट्रिंगच यूज करावं लागते. पण जर मी अरे यूज केला तर मी दोन्ही पैकी कुठलाही यूज करू शकते. ओके, किंवा दोन्ही पण यूज करू, म्हणजे पहिला रो पहिला कॉलम जर मला ऍक्सेस करायचा असेल तर मी 0th इंडेक्स दिला, सेकंड कॉलम ऍक्सेस करायचा असेल तर मी युजर नेम म्हणून फील्ड इंडेक्सचं नाव दिलं. असं देखील मी करू शकते दोन्ही पण यूज करून. तर हे 3 मेथड आहेत टू रिट्राइव्ह द डेटा फ्रॉम द टेबल, रो, असोसिएटिव्ह आणि अरे. रो मध्ये इंटिजर इंडेक्स यूज केला जातो, असोसिएटिव्ह मध्ये स्ट्रिंग इंडेक्स यूज केला जातो. तोच अरे मध्ये या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, इंटिजर प्लस स्ट्रिंग दोन्ही सुद्धा हा आपल्याला डेटा ऍक्सेस करून देऊ शकतो. ओके, हा प्रोग्राम लिहून घ्या, नंतर ह्याच्यावरती डिटेल प्रोग्राम आणखीन बघूया, म्हणजे तुम्हाला एकदम कन्फ्युजन होणार नाहीये किंवा हे फंक्शन्स कसे यूज करायचे डेटा ऑफ ऍक्सेसिंग. 1 बाय 1 जर रो मला ऍक्सेस करायचं असेल तर कसं करणार ते आपण बघूया. प्रोग्राम पहिल्यांदा लिहून घ्या. ओके, आता उद्याच्या लेक्चरला बाकीचे प्रोग्राम बघूयात. हे 3 फंक्शन नीट लक्षात आले सगळ्यांच्या. रो इंडेक्स ऍज इंटिजर यूज करतो टू ऍक्सेस द व्हॅल्यूज, असोसिएटिव्ह स्ट्रिंग ऍज अ इंडेक्स यूज करतोय टू ऍक्सेस द व्हॅल्यूज, अरे फंक्शन दोन्ही पण टू ऍक्सेस द व्हॅल्यू. आता नेमकं उद्या आपण बघूयात
प्रत्येक फंक्शन एक एक व्हॅल्यू आपण कसं ऍक्सेस करणार, काय करणार वगैरे, म्हणजे एकदम आयडिया तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, तर आता इथे नीट नकल करते, त्याच्या लेक्चरला